अंदमानची ट्रिप फक्त आम्ही 35,000 मध्ये प्रति व्यक्ती कशी केली, विमान, हॉटेल, फेरी, किती खर्च आला, कोणत्या वेबसाईटवरनं बुक केले आहे, सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर आम्ही अंदमानमध्ये 6 डे 5 नाईट्स होतो. त्याचं सगळं शेड्यूल आम्ही इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आयलंड वगैरे सगळे आयलंडचे वगैरे कुठून कसं जायचं हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्ही इथं बघू शकता. तर आम्ही पुण्यावरून बंगलोरला गेलो. बंगलोरवरून पोर्ट ब्लेअरला गेलो. आमची ही कनेक्टेड फ्लाइट होती. येतानाही आम्ही सेम असंच आलेलो आहे. 4 ते 6 महिन्याआधी तुम्ही जर तिकीट बुक केले तर तुम्हाला एकदम स्वस्त पडतील ते. तर तुम्ही बघू शकता इथे वेबसाईट दिलेली आहे स्काय स्कॅनर. तुम्ही तिथे जाऊन बुक करू शकता. खूप स्वस्त आहे. आणि पर पर्सन म्हटलं तरी आपला येण्या-जाण्याचा फ्लाईटचा खर्च 12,000 किंवा 15,000 होतो. या वेबसाईटवर सर्वात स्वस्त फ्लाइट तिकीट भेटून जातात. अंदमान हे एक वेगवेगळ्या आयलंडचा ग्रुप आहे. वेगवेगळ्या आयलंडवर जाण्यासाठी क्रूझ हा एकमेव ऑप्शन आहे. तुम्हाला 3 वेळी फेरी बुक करावी लागते. पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक ते नील आयलंड, नील आयलंड तर पोर्ट ब्लेअर असं तुम्हाला ही 3 फेरी बुक करावी लागते. आम्ही जी फेरी बुक केली होती ग्रीन ओशन 2 ती आम्ही ग्रीन ओशन सी वेब .com या लिंकवरनं म्हणजे या वेबसाईटवरनं आम्ही बुक केली होती. मागे जी फेरी आहे तीच आहे ग्रीन ओशन 2. तर आम्ही फेरी हीच का बुक केली आहे कारण की इथे ना ओपन डेक आहे. तिथं तुम्ही ना डान्स करू शकता, फिरू शकता, फोटो काढू शकता आणि डान्स तर तो बघू शकता तुम्ही आणि खूप एन्जॉय पण करू शकता. तुम्हाला बाहेरचं व्ह्यूज सगळं एकदम खूप भारी दिसतं आणि ही म्हणजे दुसऱ्या फेरीपेक्षा खूप छान आहे. जर तुम्ही दुसरी फेरी बुक केली तर तुम्हाला एका ठिकाणाहून असं बसून राहावं लागेल. तुम्हाला असं डान्स वगैरे काही करता येणार नाही. तर या 3 ठिकाणच्या फेरी बुक करण्यासाठी तुम्हाला 4,200 पर पर्सन खर्च येतो. लक्षात ठेवा तुम्हाला हे ॲडव्हान्समध्येच बुक करायचे आहे. हां, त्यानंतर आपण बघणार आहोत 5 दिवसाच्या हॉटेलसाठी किती खर्च येणार आहे. तर तुम्ही बघू शकता या हॉटेलचं नाव आणि लोकेशन इथं दिलेलं आहे. आम्ही म्हणजे हॉटेल बुक केले होते. खूप छान होते. 2 ते 2.5. हे हॉटेल तुम्हाला 2 ते 2.5 मध्ये पर डे पर्यंत मिळून जाईल. म्हणजेच पर डे पर पर्सन 1,000 ते ₹1,200 खर्च येईल. तर तुम्ही इथे जे नावं दिलेली आहेत ते हॉटेल तुम्ही बुक करू शकता किंवा अनेक दुसरे जर बुक करायचे असेल तर तेही तुम्ही करू शकता. छोटे-छोटे आयलंड्स असल्यामुळे तुम्ही तिथं जाण्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी तिथं तुम्ही बुक करू शकता. हे हॉटेल तुम्ही मेक माय ट्रिप या वेबसाईटवर जाऊन बुक करू शकता. हॉटेल बुक करताना तुम्ही ट्रस्टेड वेबसाईटवरनंच बुक करा. तर 5 रात्रीचा खर्च साधारणतः पर पर्सन ₹5,500 येईल. तुम्ही साधारणतः बघू शकता, तर कुठल्या आयलंडवरती किती खर्च येईल ते तुम्ही बघू शकता. तर आपण पाहूया फूडसाठी किती खर्च येईल. फूड एक्सपेन्सेस अप्रॉक्स ₹500 पर डे पर पर्सन. टोटल फूड एक्सपेन्सेस फॉर 6 डे ₹3,000. याच्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर, वॉटर बॉटल एक्सपेन्सेस इन्क्लूड असते. यामध्ये व्हेज, नॉन-व्हेज कुठलाही मेनू असो तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. जर तुम्ही नारळ पाणी पिलं तर तुमची बॉडी हायड्रेट राहील. आता नेक्स्ट ट्रान्सपोर्टसाठी काय करायचं तर बाईक हाईक करायची. तर हॅवलॉक आयलंड, नील आयलंड बाईक रेंट ₹700 पर डे पर कपल इन्क्लुडिंग पेट्रोल. टोटल एक्सपेन्सेस फॉर 2 डे इन हॅवलॉक आयलंड, 1 डे इन नील आयलंड. बाईकसोबत तुम्हाला 2 हेल्मेटसुद्धा मिळतात. ते हेल्मेट आता आम्ही सध्या घातलेले नाहीयेत, पण ते तुम्ही नक्की घाला कारण की फाईन वगैरे पडतात. आता वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी किती खर्च? तुम्ही इथं बघू शकता या चार्टमध्ये तुम्हाला समजेलच वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी कोणते-कोणते ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते ॲक्टिव्हिटीज करू शकता. तुम्ही ऑनलाईन पण बुक करू शकता. तुम्ही तिथे जाऊन बुक करू शकता. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही तिथं बुक करू शकता.
सगळ्या ॲक्टिव्हिटी करणं पॉसिबल होत नाही, तर तुम्ही आम्ही काही सिलेक्टेड केलेल्या आहेत. तुम्हाला जर आवडेल असं तुम्ही करू शकता. तिथं बनाना राईड्स आहेत, परत अजून भरपूर काही वेगवेगळे आहेत. तुम्ही ते करू शकता. तर आम्ही ही एक ॲक्टिव्हिटी केली होती. ही ॲक्टिव्हिटी आहे स्नॉर्कलिंग. इथं वरती तुम्हाला तिचं प्राईस दिलेली आहे ₹800 पर पर्सनल म्हणजे आहे आणि पाण्यावर तरंगत पाहून खाली जे जीवनसृष्टी आहे, ती आपण बघू शकतो. जेट स्की हे सुद्धा तुम्ही बघू शकता. हे पण तुम्ही करू शकता आणि तिथं अजून वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तर पुढे अजून आहे, भरपूर आहे. तुम्ही बघू शकता सोफा राईड याच्यामध्ये पण तुम्हाला प्रति व्यक्ती ₹400 फक्त आहे. सिलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी प्रति व्यक्ती साधारणतः ₹5,000 खर्च धरून आपण चालू. एलिफंटा बीच आणि रॉस आयलंडला जाण्यासाठी बोटचा खर्च ₹1400 येतो. एलिफंटा बीचला तुम्ही बोटनी जायला लागतं. जर तुम्ही चालत जायचं म्हटलं, तर अर्धा तास आपला तिथं वेळ वाया जातो. कारण की 1 वाजेपर्यंतच तिथलं ॲक्टिव्हिटीज वगैरे चालू असतं. तर इथं आपल्याला बोटमध्ये जॅकेट वगैरे घालायला देतात आपल्या सेफ्टीसाठी आणि ते घालणं खूप गरजेचं आहे. तर इथला व्ह्यूज बघा तुम्ही किती भारी आहे. तर आम्ही तर खूप एन्जॉय केलेला आहे आणि जी बोट आपल्याला घेऊन जाते ना, तीच बोट आपल्याला परत आणते. रॉस आयलंडला चालत जाता येत नाही. तिथे आपल्याला बोटनीच जावं लागते. आता सेल्युलर जेलचं तिकीट आणि ई-व्ही कार तिकीट रुपीज तुम्हाला ₹500 खर्च येईल. इथला लाईट शो नक्की बघा. खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता. तुम्ही रॉस आयलंड ई-व्ही कारनी फिरू शकता. चालत जायची काही गरज नाहीये. थकायची काही गरज नाहीये. तुम्हाला ही कार ना पूर्ण फिरून आणणार आहे. तिथं लाईट हाऊस आहे. तिथंही तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. तुम्ही तिथला व्ह्यूज पण बघू शकता. त्यानंतरनं पोर्ट ब्लेअर लोकल ₹700 मध्ये फिरू शकता. म्हणजेच की तिरंगा पॉइंट, जेल, रोस आयलंड असे भरपूर काही आयलंड आहेत तुम्हाला मी सांगितलेले आहेत. तिथं तुम्ही फिरू शकता. तर आता शॉपिंगला किती खर्च? शॉपिंग तुम्ही 1,00,000ची करू शकता किंवा नाही करू शकत. जसं तुम्हाला तिथे वस्तू जसे आपल्या आवडण्यावर आहे. जर तुम्हाला जास्त काही आवडलं असेल तर तुम्ही तिथं घेऊ शकता. तर पर पर्सन फ्लाइट, हॉटेल, फेरी, वॉटर ॲक्टिव्हिटी हे सगळा खर्च मिळून तुमचे ₹35,000 होतील. यामध्ये आपण ₹12,500 फ्लाइटचे तिकीट पकडलेले आहे. जर फ्लाइटचे तिकीट 12,500च्या वर गेले, तर तो डिफरन्स ₹35,000 मध्ये ॲड करायचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक यू.